आणि यानंतर बातमी महानंद संदर्भातली। महानंदला तोट्यातनं बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे हस्तांतरित करण्याचा ठराव केला गेलाय। मात्र राज्य सरकारनं अजूनही त्याला मंजुरी दिलेली नाही अशी माहिती महानंदचे संचालक राजेंद्र सूर्यवंशींकडून मिळते। राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचं मुख्यालय गेल्या 40 वर्षांपासून गुजरातमध्ये आहे आणि त्यांची मदत घेतली म्हणजे महानंद गुजरातमध्ये जातंय असा अर्थ होत नाही असंही सूर्यवंशी म्हणतात। गेल्या 7 महिन्यापासून कर्मचाऱ्याचा आम्ही पगार दिलेला नाही। अनेक ठेकेदाराचे पेमेंट्स आपण दिलेले नाहीत। दुधाच्या पॅकिंगसाठी ज्या पिशव्या घेतो, पॉलिफिल्म वापरतो, त्या पॉलिफिल्मचे पैसे वेळेवर न दिल्यामुळे पॉलिफिल्मसुद्धा येत नाही। ही अशी अनेक कारणं आहेत की ज्यामुळं महानंद अडचणीत येत आहे। महानंदचा 17 ते 18 रुपये प्रति लिटर खर्च आहे, म्हणजे 1 लिटर दूध पॅक करण्यासाठी 18 रुपये खर्च होतो आणि त्याचा भुर्दंड महानंदवर पडतो। आज 150 कोटी रुपये महानंद तोट्यात आहे। त्या कारणास्तव या महानंदचं वैभव वाढावं या उद्देशानं आम्ही महानंद NDDBला दिलेला आहे। त्या अमूलला पायगाड्या घालण्याचा किंवा त्यांचा विक्री वाढावी किंवा त्यांचा मार्केट महाराष्ट्रात मिळावं त्याचा आणि याचा कसलाही संबंध नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।